गणेश भक्तांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। अष्टविनायकातील 3 मुख्य मंदिरे आता पुढच्या महिनाभरासाठी भाविकांसाठी बंद राहणार आहेत। काय आहेत कारण पाहूयात। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। पुण्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिराबाबत प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। मोरगावचा श्री मयुरेश्वर, थेऊरचा श्री चिंतामणी आणि सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक ही तीनही मंदिरं दर्शनासाठी बंद राहणार आहेत। काय आहे कारण? तर अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत या मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय। पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिराचा गाभारा आणि सभा मंडपाचं पौराणिक स्वरूप जपण्यासाठी विशेष दगडी बांधकाम केलं जाणार आहे। ही तिन्ही मंदिरं 10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत पूर्णपणे बंद राहतील। दगडी बांधकामाचं काम सुरू असताना भाविकांची गर्दी झाल्यास कामात अडथळा येऊ शकतो आणि सुरक्षेचा प्रश्नही उद्भवू शकतो। म्हणूनच सहधर्मादाय आयुक्तांनी 7 मे रोजी हा मोठा आदेश दिलाय। मंदिराचे दरवाजे जरी भाविकांसाठी बंद असले तरी परंपरेनुसार होणारी नित्य पूजा आणि धार्मिक विधी मंदिरात सुरूच राहतील। मात्र गाभाऱ्यात फक्त पुजारी आणि अधिकृत कर्मचाऱ्यांनाच प्रवेश असेल। चिंचवड देवस्थान ट्रस्टनेही या निर्णयाला पाठिंबा दिलाय आणि भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। श्रद्धेसोबतच वारशाचं जतन करणं ही काळाची गरज आहे। ही तात्पुरती गैरसोय भविष्यात मंदिराचं वैभव अधिक काळ टिकवण्यासाठी आवश्यक पाऊल ठरेल। पुढच्या महिन्याभरात अष्टविनायक दर्शनाचं नियोजन करणाऱ्या भाविकांनी आपली यात्रा लांबणीवर टाकणंच हिताचं ठरेल। श्रद्धा आपल्या जागी आहेच, पण ऐतिहासिक ठेव्याचं संवर्धनही तितकंच महत्त्वाचं। मंदिराचं मूळ रूप अधिक उजळून निघणार असेल तर महिन्याभराची ही प्रतीक्षा नक्कीच सार्थ ठरेल।